जेसीबीच्या व्यवहाराच्या माध्यमातून फसवणूक करत खोऱ्यानं पैसे उकळण्याचा हगवणे मायलेकाचा हा डाव नेमका कसा होता बघूयात। लता आणि शशांक हगवणेचा प्रशांत येळवंडेशी 24 लाख रुपयांचा जेसीबी विक्रीचा व्यवहार झाला। येळवंडेने शशांकला सुरुवातीला 5 लाख रुपये दिले। जेसीबीवरती 19 लाख रुपयांचं कर्ज होतं। हप्ते भरण्यासाठी येळवंडेकडून दरमहा 50,000 रुपये घेण्याचं ठरलं। शशांकने हप्ता भरलाच नाही, पैसे स्वतःसाठी वापरले आणि त्यानंतर बँकेनं जेसीबी जप्त केला। शशांकने जेसीबी सोडवून आणला, मात्र येळवंडेनं पैसे आणि जेसीबी दोन्हीही दिलं नाही। येळवंडेंना शशांक आणि लता हगवणेकडून 11,70,000 रुपये येणं बाकी होतं। पिस्तुलाचा धाक दाखवत हगवणेंनी येळवंडेंना धमकीची भाषा वापरली। पैसे मागू नका, नाहीतर घरचे नीट राहणार नाही, तशी या शब्दामध्ये धमकी देण्यात आली।